वसुदेवसुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्ण वंदे जगद्गुरु श्री गोपाल कृष्ण महाराज की जय. माय बापू, आपण ह्या मृत्यू लोकात आहोत. आपल्याला मृत्यू ठरलेला आहे. कोणला बी इथं परमेश्वर अवतार धरून आले, परमेश्वर देखील अवतार धरून आले. त्यांना देखील त्यांचं आयुष्य संपवून त्यांच्या निधामाला जावं लागत असते. हा मृत्यू लोक आहे. तर इथं मृत्यू हा अटळ असतो. आणि पण मृत्यू हा आपला शेवटी आपल्याला मृत्यू चांगला आला पाहिजे हे प्रत्येकालाच वाटत असते. परंतु प्रत्येक त्याप्रमाणे चांगले कर्म करत नसतात. परंतु आपण मात्र चांगले कर्म केले पाहिजे आणि मृत्यू आपल्याला चांगला यावा या दृष्टीनं आपण विचार केला पाहिजे. तर अर्जुना, जो प्रश्न आपल्याला सतावत आहे, जो प्रश्न आपल्याला पडलेला आहे, तोच प्रश्न अर्जुनाला पडला. आणि अर्जुनानं गीतेमध्ये श्रीकृष्ण महाराजाला विचारला, देवा, त्यानं एकाच अध्यायामध्ये 8व्या अध्यायामध्ये 7 प्रश्न विचारले. तो म्हणतो, किम तत् ब्रह्म, किम अध्यात्म, किम कर्म पुरुषोत्तम, आदिभूतं च किम प्रोक्त, मदी दैवं किमुचिते, आदियज्ञ कथम पुत्र, देहेस्मिन् मधुसूदन, प्रयाण कालेच कथम देहोशी नेतात्मवी. तो म्हणतो, देवा, ब्रह्म म्हणजे काय, किम तत् ब्रह्म, किम अध्यात्म म्हणजे काय, कर्म म्हणजे काय, किम कर्म, आदिभूत म्हणजे काय, आदि यज्ञ म्हणजे काय, आदि दैव म्हणजे काय, आणि प्रयाणकाली मला तुमची आठवण कशी येईल आणि माझं मरण चांगलं कसं होईल. तर याच्यावर उत्तर देताना श्रीकृष्ण महाराज म्हणतात, अर्जुना, अक्षरम ब्रह्म परमम, ब्रह्म अक्षर आहे, कधीही क्षर होणारं नाही. ते अक्षरम ब्रह्म परमम स्वभावाध्यात्म उच्यते. आणि त्या परमेश्वराचा, ब्रह्माचा जो स्वभाव आहे की उद्धरण करण्याचा, तर त्या स्वभावाला अध्यात्म म्हणतात. आणि कि स्वभावाध्यात्म भूतभावोद्भव करो विसर्ग कर्म संधित. आणि परमेश्वर माया जीवाला तमातून याच्यात आणते, प्रपंचात आणते, आणि प्रपंचातून तमत देते. ह्या कर्माला, याला विसर्गाला कर्म असे म्हणतात. विसर्ग आदिभूतमचे किम, आदिभूतमचे किमृत, म्हणजे आदिभूत म्हणजे काय, आदिभूत म्हणजे प्रपंच, आदिदैव म्हणजे जीव, आणि आदियज्ञ म्हणजे परमेश्वर. असं परमेश्वरानं त्याला उत्तर देताना सांगितलं. आणि शेवटचा प्रश्न एक महत्त्वाचा आहे. तर ते म्हणले की प्रयाणकालीचं कथम नेयोशी नेतात्मभी, मला तुमचं शेवटी मरताना तुमचं मला ध्यान कसं होईल, मला आठवण कशी येईल, आणि मला तुमच्या स्वरूपाची प्राप्ती कशी होईल, आणि माझं मरण चांगलं कसं होईल, असं श्रीकृष्ण महाराजाला अर्जुनाने विचारलं. मग श्रीकृष्ण महाराज म्हणतात, अर्जुना, यमे मापी स्मरम भावम त्यज्यतेन ते कलेवरम तम तमेव तिकमते सदा तद्भाव भाविता. म्हणजे मृत्यूसमयी माणसाला ज्या भावाची आठवण झाली, समजा जी काय आठवण झाली, तर त्या भावाला मनुष्य प्राप्त होत असतो. रजसी प्रलय गत्वा कर्मसंगी सुजायते. रजोगुणात जर तो माणूस मेला तर तो पुन्हा ह्या मृत्यूलोकात येतो. रजसी प्रलय गत्वा कर्मसंगी सुजायते तथा प्रलीनस्तमती मूढ घेऊन सुजायते. आणि जर तमोगुणात तो वारला तर त्याला मूढ घेऊन येला जातो. आणि सतोगुणात जर वारला तर तो मलान प्रतिपद्धती म्हणजे देवता लोकाला जातो. असं श्रीकृष्ण महाराजांनं आपल्याला ज्ञान देताना सांगितलं. आणि अर्जुनाला म्हणतात, अर्जुना, हे सत्वात तू मरू नको, तमात मरू नको, आणि रजसी बी मरू नको, आणि कोण्या गुणाची तू मृत्यू येतो तुला कोण्या गुणात, याची काळजी करू नको. नाही ते सुट्टी पार्थ जानन योगी मुहिती कच्छिन तस्मात सरीसु कालेसु योगयुक्तो भाव. अर्जुन, तू योगयुक्तो हो आणि परमेश्वराचं चिंतन करत राहा. आणि तू यमेम वापीस परम, त्याला सांगतात, अर्जुना, यमेम वापीस परम भावम ते जेतेन ते कलेवरम तम तमे ती कोणते सदा तद्भाव भाविता. म्हणून तस्मात सरीसु कालेसु मामनो स्मरिद्धचे, म्हणजे सदा सर्व काळ माझं स्मरण कर, आणि मग मला फक्त मयर पित मनोर बुद्धीर मामे वैशेष संशयम,
मला मन आणि बुद्धी अर्पण कर. माय बाबा, ह्या प्रपंचामध्ये आपलं काहीच नाही. धन हे कुबेराचं आहे, देह हा काळाचा आहे, आपलं इथं काहीच नाही. आपलं फक्त काय आहे, मन आणि बुद्धी आपली आहे. आणि परमेश्वर तीच तुम्हाला मागतात. ते म्हणतात की मयर्पित मनोर्बुद्धी मामे वैशिष्य संशयम. मला मन आणि बुद्धी अर्पण कर, तू मला येऊन प्राप्त होशील, माझी तुला प्राप्ती होईल, तुझं मरण चांगलं होईल, तर याच्यात संशय नाही. त्यामुळं मायबाबा, एखाद्या मुलानं जर वर्षभर अभ्यास केला नाही तर त्याला परीक्षेत काही लिहिता येणार, काहीच लिहिता येणार नाही आणि तो नापास होईल. तर त्याप्रमाणे जर आपण आयुष्यभर परमेश्वराचं चिंतन केलं नाही तर आपल्याला मृत्यूसमयी परमेश्वर आठवणार नाही. त्यामुळं आपण काय करायचं आहे, तस्मात देवानं सांगितल्याप्रमाणे तस्मात सर्वेषु कालेषु मामनुस्मरितच मयर्पित मनोर्बुद्धी मामे वैशिष्य संशय. परमेश्वराचं चिंतन सदोदित करायचं आहे आणि जेणेकरून आपल्याला परमेश्वराची शेवटी आपल्याला आठवण येईल आणि आपलं मरण चांगलं होईल. माय बाबा, तुमचं मरण चांगलं व्हावं अशी मी देवाजवळ विनंती करतो आणि इथंच थांबतो माय बाबा. आणि तुम्ही जर ह्या ग्रुपमध्ये नवीन असताल तर या ग्रुपला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा अशी विनंती करतो आणि इथंच थांबतो. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम, दंडोत.